हे गाईस, गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि स्वागत आहे आजच्या ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। आणि आता मी दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आज आपली सेकंड शिफ्ट आहे आणि अजून मी रेडी झालो नाही आणि आता मी रेडी होणार आहे। भेटूया रेडी झाल्यानंतर ना। आता मी रेडी झालेलो आहे। तुम्ही म्हणाले असंच जाईल का, केस त्यांनी सगळे विस्कटलेले आहेत, शर्ट चुरगळलेले आहेत, पण याला गाईस शर्टला मी प्रेस केलं होतं तरी हा असं चुरगळलेलाच आहे थोडा, पण याला आता काही ऑप्शन नाही। आणि राहिली गोष्ट केसाची, तर मी अजून तेल किंवा हे तेन अजून काही लावलं नाही, किंवा मी अजून आता सध्या काही क्रीम किंवा हे तेन पावडर सुद्धा लावत नाही। फक्त केसांना तेल लावतो, केस विंचरतो आणि तो फक्त अष्टगंध लावून जातो। आता तुम्हाला दाखवतो मी अष्टगंध लावून झाल्यानंतर ना। आता मी रेडी झालेलं बघू शकता। आता मी गंध लावतोय। हा गंध मी ओला करून घेतलेला आहे। हा एवढंच आहे। सुका गंध जर लावला तर तो निघून जातो, पण हा गंध ओला असल्यामुळे हा चिपकून राहतो। अष्टगंध आहे मी लावलेला, बरोबर मध्ये लावलेला आहे कपाळाच्या। आता ऑफिसला जाण्यासाठी रेडी झालेलो आहे। आता मी ऑफिस रूम मधून निघतोय, रूम लॉक करून बस स्टॉपला जाईन। जायच्या आधी लाईट बंद करतो। आता मेन काम आहे ते म्हणजे रूम लॉक करायचं। रूम सुद्धा लॉक झालेली आहे। चला आता इथून बस स्टॉप वरती जाऊ। गाईज, आताच बस माझी चुकलेली आहे, पण काही हरकत नाही, अजून माझ्याकडे टाइम आहे खूप आणि मी टाइम मध्ये ऑफिसला पोहोचू शकतो। आता जातो मी लवकर आणि बस स्टॉप वरती थांबतो आणि नेक्स्ट बसची वाट बघतो। फायनली एसी बसमध्ये बसलो होतो, पण ही बस एसी असल्यामुळे हा पूर्णपणे काच होती यामध्ये आणि बाहेरचा व्ह्यू थोडासा असा ब्लॉक होत होता। आणि ठाणे सिटीमध्ये मोस्ट ऑफली सगळ्या बसेस EV आहेत आणि त्यातून एसी पण त्यांनी हे केलेलं आहे आणि यातली सिटिंग अरेंजमेंट खूपच वेगळी आहे नॉर्मल बस प्रमाणे। फायनली आता बसमधून उतरलेलो आहे। तुम्ही बघितलंच असेल की सिटीमध्ये मोस्ट ऑफली EV बसेस असतात आणि त्यामध्ये EV मध्ये AC बसेस सुद्धा आहेत। आणि काय माहिती, दिवाळीपासून आल्यानंतर ना बसेसमध्ये काहीच गर्दी नसते, मला एकदम बसायला पण जागा मिळते। नाही तर तुम्हाला एक दिवस मी दाखवतो ज्यावेळेस बसमध्ये इतकी गर्दी असते की पाय ठेवायला सुद्धा जागा नसते। पण आता दिवाळीपासून आल्यानंतर ना 1च्या दरम्यान इतकी गर्दी कमी झाली की काय माहिती, पण असं तिथे ठीक आहे, आपल्यासाठी ते चांगलंच आहे। आता इथून मी जातोय ऑफिसवर। फायनली ऑफिसमध्ये पोचलेलो आहे। ते बघू शकता ऑफिसमध्ये आमच्या झाडेसुद्धा लावलेलं आहे। ऑफिसमध्ये आल्यानंतर खूप भारी वाटते अशी झाडे तीन बघितल्यानंतर ना। आता मी आज जातो ऑफिसमध्ये आणि ऑफिसमध्ये वरती जायच्या आधी आपलं मेन काम असतं ते म्हणजे गणपती बाप्पाला पाया पडायचं। मी आता जेवण करायला आलेलो आहे आणि मी घेतलेला आहे पनीर पुलाव। विपुल पण येतोय, पण विपुल गेला आहे जेवण गरम करायला ओव्हनमध्ये, कारण का त्याचा टिफिन आहे। तो आला की आम्ही जेवण करू। कौन सी सब्जी लेके आया? मेरे को नहीं मालूम, मतलब नो आइडिया। क्यों? क्या मालूम कौन सी सब्जी? कौन सी है बता तो सही, अभी तो देख रहा है ना। बैंगन बटाटा क्या? बैंगन क्या? सब्जेक्ट अच्छा लगता है। कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन। अच्छा गाइस, ये बैंगन है, इसको बैंगन भी समझ में नहीं आता। आता आमचं जेवण करून झालेलं आहे, विपुलचं पण झालेलं आहे। विपुल अभी क्या करने का बता, क्या करने का? बाहर जाने का, घूमने का या फिर ऊपर जाने का? नहीं, राउंड मारते यहाँ पे 2-3 फिर जाते ऊपर। चलो गाइस, अभी विपुल ने बोल दिया है यहाँ पे राउंड मारते, 1-2 राउंड मार देंगे, उसके बाद ऊपर जाएंगे ऑफिस में। फायनली 2-3 राउंड मारून झाल्यानंतर ना आम्ही चाललेलो वर, इथून थांबलेलो लॉबीमध्ये लिफ्टची वाट बघत। आता खाली संध्याकाळचे 5 वाजलेत। आम्ही आलो होतो नाश्त्याला, मी आणि मिसळ घेतली होती, माझं खाऊन झालं होतं, ह्यांची वाट बघत होतो। आम्ही आलो की पहिला एकच राहतं की कोणतं चांगलं घ्यायचं आणि तेच घ्यायचं सगळ्यांनी। गाईज, आता टाइम झालेला आहे जेवायला जायचा, पण आता आम्ही जेवायला नाही तर चहा प्यायला जाणार आहे। जेवायच्या वेळेला आपण चहा प्यायला जातोय, काही करतोय, काय मतलब नाही दुनियेशी, काही नाही, कधी पण चहा प्यायला जा, कधी पण जेवायला जा। तर आता टाइम झालेला आहे रात्रीचे 9 आणि आता मी आणि विपुल चाललेलो आहे। हा एकटाच पार्टनर आहे भाई आपला की माझ्यासोबत चहा प्यायला येतो, जेवायला येतो, सगळ्यात येतो।
तर चला आपण जाऊया. आता इथं चहा प्यायला आलो होतो आणि आम्ही घेतलेला चाय आणि बन मस्का. आता चला तुम्हाला तर दाखवतो की मस्का कसा लावतात. तुम्ही बघितलं असेल आयुष्यात की माणसं मस्का लावतात. आज मी तुम्हाला पावाला कसा मस्का लावतात ते सांगितलेलं. आणि भावाला म्हणलेलं एक्स्ट्राच मस्का लाव, कारण का आपल्याला जास्त मस्का लावलेला आवडतं. त्यानं ते 2 स्लाइड करून आतून मस्का लावून घेतला दोन्ही बाजूला जास्त, फक्त आमच्यासाठी. आणि त्यानंतर ना त्याचे चात बुडवून खायसाठी काप केले आणि त्यावरून परत आम्हाला मस्का लावला आणि तो मस्का आम्हाला दिला. आता तुम्ही बघू शकता तो किती मस्का लावला आहे. एवढं तो कधीच कोणाला लावत नाही, पण आमच्यासाठी पावाला लावायला आलाय. मग कळणार नेमकं तो आम्हाला मस्का लावायला आलाय की पावाला लावायला आलाय एक्स्ट्रा मस्का लावून. भाईनं आम्हाला मस्का दिला. आता आम्ही चहाची वाट बघत होतो. चाय आणि बन मस्का मस्तपैकी खायचं. हा आला आपला चाय आणि बन मस्का, मस्तपैकी याला एन्जॉय करतो गाईस. फायनली गाईस चहा आणि बन मस्का खाऊन झालेला आहे. तुम्ही म्हणाल आता हा 9 वाजता का बन मस्का खातोय, चहा पितोय, जेवण का नाही. तर दुपारी मी गाईस मित्र, तुम्हाला माहिती आहे, मित्रांसोबत ऑफिसमधल्या जेवायला गेलो होतो. त्यावेळेला मित्रांच्या डब्यातलं पण थोडं जास्त जेवण जाते. आणि त्यात संध्याकाळी पण मी नाश्ता करायला गेलो होतो, त्यामुळे एवढी भूक नव्हती. आणि त्यामुळं चहा आणि बन मस्का आम्ही खाल्लेला आहे. तेवढं बस होतं की आता काय एवढं हे करायला लागत नाही. आणि आता दिवाळी संपली आहे, 1 आठवडा झालेला आहे, तरी पण अजून इथं सिटीतली दिवाळी अशी संपली नाही असं वाटतंय. बघा घरामध्ये त्यांना अजून लाइटिंग चालू आहे. मेन रस्त्यामध्ये आकाशकंदील मोठाच्या मोठा आहे, तो अजून कोणी काढलाच नाही. चालू दे. मी ऑफिसवरून निघालेलो आहे आणि आता बस स्टॉपवरून आता मी बसमधून उतरलेलो आहे आणि आता इथून मी जाणार आहे रूमवरती. आज थोडा लेट झाला यायला, पण काही हरकत नाही. आता रूमवर जाऊन फ्रेश होऊन कपडे बदलून आता झोपतो गाईस, कारण का कंटाळा पण खूप आलेला आहे आणि जवळपास 11:15 वाजलेले आहेत. चलो गाईस, आता रूमवर जाऊन हा ब्लॉगला एंड करतो, कारण का इथं नॉईज पण खूप जास्त आहे. रूमवरती कसं नॉईज नाही काय नाही, त्यामध्ये मी ब्लॉगला एंड करेन. फायनली मी आता रूमवर आलेलो आहे आणि आवरलेलो सुद्धा आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच व्हिडिओ घेऊन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.